नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तू मलाचा आजचा म्हणजे 1 ऑगस्टचा एपिसोडच्या सुरुवातीला वैदेही ते म्हणते, नाही पटत आहे ना तुम्हाला हे. आता वैदेही काय करते बघा, उठून स्वतः दरवाजाच्या बाहेर इथे येऊन उभी राहते प्रेक्षकांनो, आणि सगळेजण आता तिच्याकडे बघतात की बाहेर जाऊन का उभी राहिले. तर ती आपले चप्पल काढते बाहेर जाऊन आणि काहीतरी मनाशी ठरवते. बाबांकडे एकदा पाठीमागे वळून बघते ती, आणि आता ना प्रेक्षकांनो खूप रडते ती, आणि एकदम ना तिला आठवतंय की कसं बरं तिला बोलला होता की कामाच्या नावाखाली एका अंधाऱ्या खोलीमध्ये त्या परक्या पोराबरोबर काय करत होतीस, असं तो ओरडून ओरडून विचारलेलं असतं ते आठवतंय. तर बाबांनी म्हटलेलं असतं तिला की तू त्या तांडेलांच्या मुलासोबत होतीस का नाही ते सांग, असं म्हणून रागात बोललेलं असतं. तर वैदेही म्हणत असते, हो होते, पण पण त्यांनी जो हात उचललेला असतो तो आठवतो, आणि असे बरेचसे प्रसंग जे काही घडलेले असतात ते आठवत आहे तिला की आजपर्यंत अभिमान वाटत होता मला तुझा, पण त्याला तडा गेला वैदेही, असं बाबांनी म्हटलेलं असतं ते आठवतंय. तर वैदेही आता काय करते बघा प्रेक्षकांनो, चप्पल काढून येते आणि ना आपल्या आईच्या फोटो समोर येऊन अशी उभी राहते आणि बोलायला चालू करते आणि म्हणते, आई, मी तुझी शपथ घेऊन सांगते की माझ्याकडून अशी कुठलीही चूक झालेली नाहीये, आणि जर का मी खोटं बोलत असेन तर तू मला तुझ्याकडे बोलावून घेशील. असं म्हटल्यानंतर ना प्रेक्षकांनो आत्या म्हणते, वैदू अगं, आणि प्रेक्षकांनो मग बाबा पण म्हणतात, ए वैदू जवळ येत बोलायला चालू करतात आता. ए तू असं म्हणत ना, एकदम तिला म्हणतात, खबरदार हा, परत असं काहीतरी बोललीस तर वैदेहीना खूप अशी रडायला लागते आता. आणि बाबा सुद्धा अगदी हात जोडतात तिच्या पुढे आणि म्हणतात, माफ कर मला वैदू, मला माफ कर, तर माझी चूक झाली माझी, असं बाबा म्हणत रडत असतात. तर आता आत्या पण जरा इमोशनल झाली, वैदी पण खूप रडते. बाबा म्हणतात, अगं माझ्या पोरीबद्दल असं कोणी काही बोललेलं खपायचं नाही ग माका, मला माफ कर ग वैदी, मला माफ कर, असं एकदम ना बाबा रडत रडत बोलायला चालू करतात. तो वरद असा ना तोंड वाकडं करतोय. आत्या पण वैदेहीजवळ येते आणि तिला समजावते आणि म्हणते, वैदू परत असं बोलूचा नाही हा. हे बघ हा वैदू, हे बघ, आता जे काही झालं, आज जे काही झालं सगळं, सगळं तू विसरून जा, असं आत्या समजावते वैदेहीला. आणि हे बघ, परत नाही होणार बाळा, असं परत नाही होणार, असं म्हणून ना आत्या सांगत असते. तर वरद तिकडनं काहीतरी बोलायला येणार, तेवढ्यात वरदचे बाबा त्याला थांबवतात. ए जाऊ नकोस पुढे, असं म्हणून थांबवतात. शांत असं म्हणतात. तर वैदेही एकदा आत्याकडे रडत रडत बघतीये आणि एकदा बाबांकडे बघते रडत रडत, आणि समजावते त्यांना. आणि प्रेक्षकांना आता अशा पद्धतीनं वातावरण जरासं निवळलेलं आहे बरं का. कालचं जे काही राग राग होणार होता तो सगळा आता निवळलेला आहे. आणि वरदचे बाबा मात्र ह्या तिघांकडे ना नुसते बघत उभे राहिलेत. वरदचं चुकलंच होतं कालचं, तरी पण आता बघू पुढे काय घडतंय ते. तर इकडे सूर्याच्या घरामध्ये ना सूर्य असे पोहे चिवडत बसलेला आहे नुसतं, तो सरळ खात नाहीये, पण असा वरच्यावर खातोय. तर त्याला आठवत असतं की तुझी पण कमाल आहे, असले उद्योग करण्यासाठी तुला तांडेलांचंच पोरगं सापडला, असं वरदने म्हटलेलं असतं. आणि तो पुढे म्हणतो, आपल्या सावलीला पण उभं राहायची लायकी नाही यांची, अगं तुझं सोड, आपल्या देशांचा आबरूचा तरी विचार करायचा, असं वरद सगळं बोललेलं असतं ते सूर्याला आठवतंय. आणि तो कसा तिचा हात धरून तिला ओढत ओढतच घेऊन गेला ते सुद्धा आठवतं. त्याचं लक्ष खाण्यात नाहीये, नुसतं तो विचार करत असे पोहे ढवळत असतो नुसते. तर प्रेक्षकांना आता भाई तिथे बसलेत, ते एकदम म्हणतात की मस्त झालेत पोहे. आणि हां, हे बघ, त्या डॉक्टर वैदेहीचा फोन आला होता. तर सूर्यानं असा चमकून बघतो, डॉक्टर मॅडमचा फोन, काय म्हणाल्या त्या? तर लगेच भाई म्हणतात, सीरियस काय नाहीये, तर आज चिंगळीला डिस्चार्ज देतायत हे सांगायला त्यांनी फोन केला होता. तर चिंगळीला आणायला जायला लागेल, असं भाई पुढे म्हणतात. तर इकडे सूर्य असं एवढंच म्हणतो, आणि भाईंचं लक्ष जातंय त्या सूर्याकडे की काहीतरी त्याचं बिनसलंय. तर चिंगळीला हॉस्पिटलमध्ये आणायला जायला लागेल, असं परत इथे सूर्याला भाई सांगतात. तर सूर्य हां, असंच म्हणतो. तर भाई विचारतात, "काय चाललंय तुझं? हां, हां, खाण्याकडे लक्ष नाहीये. काय चाललंय तुझं? पोहे पण नाहीत खात असू, चिवडत बसलायस. काय बिनसलाय तुझा?" तर सूर्या म्हणतो, "माझं काय नाही बिनसला." या दोघांच्या गप्पा चालू आहेत. तोपर्यंत तिकडे बयो येते आणि म्हणते, "अरे सूर्या, बापाशी बरोबर गजाली करून झाल्या असतील, तर थोडा वेळ आईला पण दे. आणि हे बघ, ही 3 स्थळं तुझ्यासाठी पसंत केलेली आहेत मी, 3 स्थळं." असं म्हणत ना फोटो दाखवते ती तिन्ही पण सूर्याला, आणि सूर्या लगेच तोंड असं बाजूला करतो. भाई त्या स्थळांकडे आणि बयोकडे बघतो. तर बया म्हणतायत, "आणि तुका कुठली आवडते ती सांग माका, आणि तू मोकळा हो," असं म्हणते बरं का ही बयो. आणि प्रेक्षकांना सूर्य असा ना शॉक लागल्यासारखा बघत राहिला, आणि तो म्हणतो, "बायो अगं मी लग्नाचं." तर बयो त्याला म्हणायला चालू करते, "त्या लग्नाच्या तयारीचं काही टेन्शन-बिन्शन तू घेऊ नको हां. त्या सगळं मी बघतोय. तू फक्त ना यातली कुठली मुलगी पसंत आहे ते माका सांग. सांग ना, तुका कोणती मुलगी पसंत आहे?" तर सूर्या एकदम म्हणतो, "बायो, मी तुका आधी पण सांगितलंय ना, की माका एवढ्या लवकर लग्न नाही करूचा.
तर लगेच बयो म्हणते, "मी तुका विचारत नाहीये, तर सांगतोय." भाई नुसतं बघत राहिलेत बरं का या दोघांकडे. बयो परत म्हणते, "तुका कुठली मुलगी ह्याच्यातली पसंत आहे तेवढं माका तू सांग." आता सूर्याला काही बोलायलाच चान्स देत नाहीये आणि बयो म्हणते, "नसल तुका ह्याच्यातली मुलगी पसंत, तर मी जी मुलगी ठरवलंय, पसंत केलंय तिच्यासमोर तू मांडवात जाऊन उभं राहा." असं म्हणते बरं काही. म्हणजे ह्या तिन्हीपैकी एक कुठलीतरी पसंत तरी कर, नाहीतर मी कुणाला तरी आणून उभी करीन त्याच्याबरोबर तिच्याबरोबर तू लग्न कर. तर भाई बोलायचा प्रयत्न करत असतात, "वच्छे" असं म्हणत. तर लगेच बयो म्हणते, "ठरलं असा, मी गुरुजींका पंचांग बघूनच मुहूर्त काढूक सांगितलेले असत." असं आता लगेच ना बयो बोलायला चालू करते. म्हणजे भाईंचं पण काही ऐकून घेत नाही. ती भाईंचं तोंड बंद करते आणि सूर्याच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि म्हणते, "सांग हां माका, सांग हां तू." असं म्हणत आता सूर्याला नवीन एक टेन्शन देऊन गेले. तर सूर्याने ते तिन्ही फोटो ना बयो गेल्यानंतर असे आपल्या हातात घेतो आणि त्या फोटोंकडे नुसतं असं बघत राहतो. प्रेक्षकांना भाईंना कळतं की त्याचं काहीतरी बिनसलंय ते. ते फोटो घेतो आणि तो असे आपटून टाकतो आणि भाई नुसती मान हलवतात. त्यांच्या बहुतेक लक्षात आलेलं आहे. तर इकडे वरद म्हणत असतो, "अरे मला नाही जमणार आणि सगळी कामं मीच सांगायची तुमका." असं फोनवर बोलत असतो. तोपर्यंत वरदचे बाबा येतायत बरं का पाठीमागून आणि फोन कट करतायत ते आणि "हे काय करताय? शाखेचा कॉल होता." तर लगेच वरदचे बाबा म्हणतात, "तुझी शाखा जरा बाजूक ठेव आणि हे गृहखातं जरा आधी ताब्यात घे." असं म्हणतात बरं का आणि म्हणतात, "काय तुझं डोकं फिरले का काय? काल कशाला तमाशे केलेस तू?" तर वरद म्हणतो, "मग काय केला पाहिजे होता? गावातले लोकं ना तोंडात शेण घालतील माझ्या. माझी होणारी बायको आहे ती." तर लगेच वरचे बाबा म्हणतात, "ताच म्हणते मी, होणारी बायको झालेली नाहीये तुझी बायको अजून. त्याच्या इलेक्शन कार्डवर जोपर्यंत तुझं कार्ड लागत नाही ना, तोपर्यंत तुझं डोकं नाही जरा शांत ठेवून वागा." तर लगेच वरद विचारतो, "काय करायचं होतं? मी तिचा सत्कार करायला हवा होता." तर वरदचे बाबा म्हणतात, "हे बघ दुर्लक्ष कर." तर लगेच "दुर्लक्ष कसं करायचं?" असं वरद ओरडून विचारत असतो. तर "अरे झिला बाबा इकडे ये, एक लक्षात घे. हे लग्न आपण फंडिंगसाठी करतोय हां. हे बघ, एकदा का तिची प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली, की ती मग तिला आपण वाऱ्यावर सोडून दिली, की आपण काय फरक पडतोय?" असं इकडे वरदचे बाबा विचारतात. तर वरद काय म्हणतो बघा त्यांना, "बाबांनो." आता बघा वरद म्हणतो, "आता मी जे काही बोलतोय ना, ते तुम्ही नीट ऐका. मला वैदू माझ्या आयुष्यात हवी आहे." तर बाबा हो म्हणतात, पण तोपर्यंत वरद सांगतो, "माझं प्रेम आहे तिच्यावर." तर वरदचे बाबांना शॉक लागल्यासारखे बघतायत बरं का या वरदकडे. वरद पुढे म्हणतो, "माका मनापासून आवडते ती आणि राहिला प्रश्न तर काल जे काही मी वागलो ना त्याचा, तर ना मी माझ्या गाडीला कुणाला टच करू देत नाही. तर ही तर माझी होणारी हक्काची बायको आहे." असं एकदम तो बोलतो आणि म्हणतो, "आणि कोण नजर करून जरी पाहिलं ना, तर आंधळं करून सोडीन मी त्याका." असं इकडे वरद जरा म्हणतो. तर ह्या कधी घडला? असे वरदचे बाबा म्हणतात आणि मग वरद त्यांच्याकडे बघायला लागल्यावर वरदचे बाबा म्हणतात, "चांगलंच आहे, तुका आवडली ना ती. अरे मग असं वागून तू गमावशील ती का? जा, काल ज्या काही झालं ना त्याबद्दल तिची माफी माग." तर वरद म्हणतो, "हां, मी पण काल ना रागाच्या भरात तिका खूपच बोललो, जास्तच बोललो मी तिका. मी बघतोय आता तिचं काय करायचं ते." तर वरदचे बाबांना हसत असतात. जरा कमी त्यांना टेन्शन आलं, की वरदला वैदेही आवडते याचं. पण आता बघू पुढे काय काय घडणार आहे ते. आता प्रेमाचा त्रिकोण नेहमीप्रमाणे बघायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो वैदेही इथे ना जिना उतरून खाली येत असते. तर वैदेहीचे बाबा तिथे उभे आहेत आणि ते तिला हाक मारतात, "वैदू." आणि वैदेही त्यांच्याकडे बघत असते. तर बाबा विचारतात, "घाईत आहेस का?" तर वैदेही आधी काही म्हणजे तोंडाने बोलत नाही, पण मान असं करते. तर वैदेहीचे बाबा म्हणतात, "बापासाठी थोडा वेळ काढशील का?" तर वैदेही एकदम, "बाबा" असं म्हणते बरं का. आणि आता वैदेहीचे बाबा म्हणतात, "हां, तू ये ना, ये ना, हाय सर ये." असं म्हणत ना खुर्ची बाजूला करतात डायनिंग टेबलची आणि तिथे आता वैदेहीला बसायला लावतात आणि प्रेक्षकांनो बाबा काय करतात बघा, वैदेहीच्या समोर ना ताट असं ठेवतात आणि उघडतात ते ताट. तर त्याच्यात ना आंबोळी आणि चटणी ठेवली आहे बरं का प्रेक्षकांनो. तर आता बघा, तर आता ते म्हणतात, आंबोळ्या केल्यात तुझ्यासाठी. या वैदू आजच्या आंबोळ्या खास आहेत हां." असं म्हणतात बरं का आणि म्हणतात, "मी केल्या आहेत, माझ्या हातानं केल्या आहेत तुझ्यासाठी." तर वैदेही बघत राहते त्यांच्याकडे. तर वैदेहीचे बाबा ना एक घास त्याच्यातला काढतात, आंबोळीचा तुकडा काढतात आणि वैदेहीला भरवतात स्वतःच्या हाताने आणि म्हणतात, "घाबरू नकोस हां." आणि बघा आणि पुढे कसे बोलतात, "24, 19-20 असतील त्या, पण काय ना प्रेमात मात्र 100% हळत." असं एकदम गोड बोलतात बरं का. आणि "घे, खा बरं." असं म्हणत वैदेहीला भरवतात घास. तर वैदेही पण तो घास खाते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं एकदम. इमोशनल होते ती बाबांकडे बघत रडते आणि बाबांना ना घट्ट अशी मिठी मारते प्रेक्षकांनो वैदेही. आणि रडत असते. तर बाबासुद्धा खूप इमोशनल झालेत. बाबा पण रडतात आणि एकदम म्हणतात, "काल रात्री ना
काल रात्री माझी म्हणजे काल पण रात्री तू अशी रडत बसली असशील ना गं, असं म्हणत बाबा इमोशनल झाले. तर वैदेही पण असे एकदम बाजूला होते आणि बाबासुद्धा रडतात आणि म्हणतात, "ए, ए वैदू, हे बघ तुझे ते डोळे बघ कसे तू लाल करून घेतलेस." ते असं एकदम बोलायला चालू करतात आणि आता बाबा पुढे ना वैदेहीकडे बघत इमोशनल होऊन हात जोडतात बरं का आता आणि म्हणतात, "वैदू, वैदू अगं माका माफ कर गं तू, माफ कर." तर वैदेही उठून ना त्यांचा हात असा खाली घेते आणि म्हणते, "बाबा." तर वैदेहीचे बाबा म्हणतात, "वैदू, अगं मी काल तुला रागाच्या भरात नाही, नाही ते बोललो, माका माफ कर." तर वैदेही नाही अशी म्हणून मान डोलावते आणि म्हणते, "तुम्हाला माझ्यावर चिडण्याचा, ओरडण्याचा पूर्ण अधिकार आहे," असं म्हणते. पण ना एकदम अशी म्हणते, "पण काल तुमचा माझ्यावरचा विश्वास ढासळला हो बाबा, त्याचंच खूप वाईट वाटतंय." तर लगेच बाबा म्हणतात, "तसं नाही गो," असं म्हणत ते रडतात आणि म्हणतात, "अगं रागाच्या भरात मी बोलले तुका सगळं आणि हे बघ त्याचा पाप लागल माका," असं म्हणतात. तर वैदेही म्हणते, "नाही हो बाबा, असं काहीतरी बोलू नका तुम्ही आता." आणि म्हणतात, "मी सगळे विसरून गेले आणि तुम्ही पण विसरून जा. सोडून द्या तो विषय," असं म्हणत आता वैदेही बाबांना तिथल्या एका खुर्चीवर बसवते डायनिंग टेबलवरच्या आणि म्हणते, "तुम्ही पण खा," असं म्हणत ना अजून एक घास भरवते वैदेही बाबांना. आणि आता प्रेक्षकांनो पुढे बघा हां, काय घडतंय ते. बाबांना एकदम ना ठसका लागतो जरासा ते खाताना आणि एकदम बाबा म्हणतात, "वैदू, अगं तू ना तू हे मग न खाल्लेलंच बरं आहे. अगं हे 19-20 नाहीये, 35-40 झालंय, ह्याची चव बिघडली," असं म्हणत दोघं जण इथे हसतात छान असं. चला, कालचं वातावरण निवळलंय आणि जरा शांतता झालेली आहे इथे. तर लगेच 35-40 झालेत खऱ्या, पण प्रेम मात्र 100% असं वैदेही म्हणते. तर बाबासुद्धा हां म्हणतात. आता वैदेही म्हणते, "चला बाबा, येते मी," असं म्हणत जात असते. तोपर्यंत आता प्रेक्षकांनो तिकडे वरद आलाय. वरदला बघून वैदेहीचं तोंड जरा अजूनच पडतं बरं का आणि वैदेहीचे बाबासुद्धा अशा वेगळ्या नजरेनेच वरदकडे बघतायत. तर प्रेक्षकांनो वरद आता पुढे काय करतो, कसं वैदेहीला मनवतो किंवा काय करतो ते बघूया. वैदेही म्हणते, "चला बाबा मी येते." आणि वैदेही तिकडनं वरदशी न बोलता निघून जात असते. तर वरद ना तिला अडवतो, आडवाच जातो तिच्या आणि आता तो तिला म्हणतो, की 5 मिनिटं बोलू शकतेस का माझ्याबरोबर?" तर वैदेही त्याच्याशी न बोलताच पुढे जात असते. तर "वैदू, अगं तुका आठवतंय का?" असं म्हणत आता वरद बोलायला चालू करतो तिच्याशी आणि म्हणतो, "लहानपणी ना जेव्हा तू माझा अभ्यास घ्यायचीस आणि मी चुकायचो, तेव्हा तू मला पट्टीने फटकवायचीस." असं इथे वरद बोलतो आणि म्हणतो, "काल पण चूक झाली माझ्याकडून आणि खूप मोठी चूक झाली आहे." आणि तो ना हातातनं काय करतो बघा प्रेक्षकांनो, पट्टी काढतो आणि वैदेहीच्या पुढ्यात देतो खिशातनं आपल्या पट्टी काढून आणि वैदेही त्या पट्टीकडे बघत राहते. वरद म्हणतो, "ही घे पट्टी आणि आणि ना ही पट्टी घे आणि मला फोडून काढ माका," असं म्हणतो. तर प्रेक्षकांनो वैदेही एकदा त्या पट्टीकडे आणि एकदा वरदकडे बघते. वरद परत एकदा म्हणतो, "घे ना, घे. अगं खरंच घे आणि मार मला, फोडून काढ." तर वैदेही त्याला हातसुद्धा लावत नाही ते बघून तर वरद म्हणतो, "तू नसशील करणार ना, तर मीच करतो." असं म्हणत ना स्वतःच त्या पट्टीनं आपल्या हातावर ना जोरजोरात फटके द्यायला चालू करतोय ते. 1, 2, 3, 4 किती किती त्याला सीमाच नाहीये. जोरात तो स्वतःला इथे मारून घेतोय आणि वैदेही अशी त्याच्याकडे आणि एकदा त्या पट्टीकडे बघते. खूप जोरात मारतोय बरं का तो स्वतःला खूप रागाने आणि खूप जोरात मारतोय. आता शेवटी वैदेहीचा नाईलाज होतोय. ती त्याला असं मार खाताना बघू शकत नाही. ती म्हणते, "वरद, वरद प्लीज हे थांबव. हे करायची काही गरज नाही." असं वैदेही म्हणते त्याला. पण तरीसुद्धा वरद थांबत नाही. वरदला जोरजोरात आपल्या हातावर मारून घेताना बघून इथे वैदेहीचे बाबासुद्धा "वरद" असं म्हणून हाक मारतात. "वरद थांब." तर वरद म्हणतो, "नाही, माझ्या चुकीची शिक्षा मला मिळालीच पाहिजे." तर वैदेही म्हणत असते, "ए थांबव." तर "तू माफ कर, मी बंद करते," असं वरद म्हणतो. तर वैदेही शेवटी ना वरदच्या हातातली पट्टी काढून फेकून देते आणि म्हणते, "वरद थांबव हे सगळं." आणि चिडून अशी बघते वैदेही वरदकडे आणि म्हणते, "काल जे काही झालं ते विसरण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतेय. पण एक गोष्ट लक्षात ठेव." आता काय सांगते बघा वैदेही आणि म्हणते त्याला, की समोरच्यावर आरोप करताना कधीतरी समोरच्यांचं ऐकूनही घ्यावं लागतं. ही गोष्ट कायम तू लक्षात ठेव आणि आपल्याला जे दिसतं ते सगळंच खरं असतं असं नाही, असं पण त्याला सुनावते आणि एकदा बाबांकडे बघते ती तिच्या आणि म्हणते, "चला बाबा, मी येते." तर वैदेही ना निघायला जात असते, तर वरद म्हणतो, "मी सोडतोय तुका." वैदेही म्हणते, "काही गरज नाहीये, मी जाईन माझी-माझी." तर वरद म्हणतो, "मी सोडतोय तुका. प्लीज मी माफी पण मागते तुझी," असं म्हणत हात जोडतो आणि "बाबांनो सांगा नाही का?" तर आता वैदेही ना अशी उभी राहिली आहे नुसतीच. तर बाबा म्हणतात, "वैदू, अगं जा, घेऊन जा त्याला, सोडू दे त्याला. ठीक आहे." असं म्हणत ना वैदेहीची समजूत काढायचा प्रयत्न करतात. तर वरद आणि वैदेही आता दोघं पण हॉस्पिटलला यायला निघालेत. आता परत हा वरद अजून काय नाटक करतो? सूर्या त्याला दिसणार का? हे जाणून घेण्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा.
तर प्रेक्षकांनो, आता ही दोघं जण हॉस्पिटलच्या दरवाजामध्ये पोहोचलेली आहेत. वैदेही गाडीवरनं उतरते आणि हॉस्पिटलमध्ये जायला निघते. वरदशी ती काही एक बोलत नाही, फक्त थँक यू तेवढंच म्हणून ती पुढे जाते. तर आता हा वरद ना तिला हाक मारतो आणि "वैदू, सॉरी." परत एकदा तो तिला सॉरी म्हणतो आणि म्हणतो, "माका माहिती असा की तू मला माफ नाही केलंयस, पण आणि जोपर्यंत तू मला माफ नाही करत ना, तोपर्यंत ना मला माझं मन ना मला खात राहील." तर वैदेही म्हणते, "ठीक आहे रे." तर वरद म्हणतो, "नाही, नाही, तसं नाही, तसं नाही. आता मी मनापासून माफी मागतोय ना तुझी, मग तू पण मला मनापासून म्हण ना, की मी माफ केलं म्हणून." असं वरद हट्ट करतो. "हं?" असं म्हणतो समजुतीनं. तर वैदेही त्याच्याकडे बघत राहते नुसती आणि मग वरद म्हणतो, "नाही म्हणजे ठीक आहे, म्हणजे मी आता उठाबशा काढतच आहे. 1, 2 असं म्हणत ना उठाबशा काढायला चालू करतं." तर वैदेही म्हणते, "वरद, वरद मी तुला माफ केलं, बास." तर लगेच वरद हसून म्हणतो, "बास." तर वैदेही म्हणते, "काल जे काही झालं ते झालं, पण एक गोष्ट सांगते मी वरद तुला, की तू आत्तेशी तू जसं वागतोस किंवा काल माझ्याशी जे काही तू वागलास, ते मला हे सगळं नाही पटत किंवा नाही पटलेलं. कोणत्याही मुलीच्या चारित्र्याबद्दल बोलताना 100दा नाही 1000दा विचार करत जा." असं वैदेही म्हणते. तर वरद म्हणतो, "माका पण कळतं गं हे सगळं, पण काय आहे ना, म्हणजे माझा राग आहे ना, तो तो एकदम मस्तकात शिरलो ना, की मग मात्र कंट्रोलच नाही राहत माझ्यावर." वैदेही म्हणते, "आम्ही घरातली माणसं आहोत म्हणून आम्ही तुला समजून घेतो, पण रागाचं कारण असं प्रत्येक वेळी नाही चालणार. तर स्वभावाला औषध नाही म्हणतात ना," असं वरद म्हणतो लगेच. "पण माका असं वाटतंय, की ना, की तुझ्याकडे माझ्या रागाचं औषध नक्कीच असेल." तर प्रेक्षकांनो, वरद म्हणतो तिला, "सांग ना, तूच सांग ना काय करायचं?" तर मेडिटेशन करत जा असं वैदेही म्हणते आणि प्रेक्षकांनो, वरद म्हणतो, "मेडिटेशन म्हणजे ते ते म्हणजे ते असं स्वस्थ बसतात आणि असं श्वास घेत राहतात ते?" असं डोळे मिटून. तर वरद म्हणतो, "नाही हां, नाही हां, आपल्याला ते नाही जमायचं." नंतर परत "जमेल, जमेल, जमेल" करत असं म्हणतो. "आता आता तू शिकवशील ना मला?" तर वैदेही हसते आणि शिकवेन म्हणते. तेव्हा वैदेही आता जातीये परत हॉस्पिटलमध्ये आतमध्ये निघून. तर वरद ना तिथेच उभा आहे आणि एकदम ना तो तिला हात हलवून बाय वगैरे करतो. तर वैदेहीला पण कळत नाही, हा असा का वागायला लागलाय? तर वैदेही सुद्धा ना त्याच्याकडे बघते आणि त्याला बाय असं करते. तोपर्यंत एखाद्या मुलाला छान असं चॉकलेट काढून देते आपल्या पर्समधलं आणि तिला असं छान हसताना, त्याच्याकडे असं बघताना बघून ना वरदला भारी गोड वाटतंय असं आणि तो पण असा हात-बीत हलवून तिला असं छान असं बाय करतो आणि वैदेही पण गोंधळल्यासारखी ना त्याला बाय करते, की हे काय प्रकार चाललाय? आता तर म्हणजे चिडला होता आणि एकदम बाय आणि आता ती आपल्या केबिनमध्ये आलेली आहे तिथे दरवाजा उघडून. तर प्रेक्षकांनो, टेबलावर ना एक प्लेट ठेवलेली दिसतीये तिला. काय असेल त्या प्लेटमध्ये? तर ती ना ती प्लेट उचलते आणि त्या प्लेटखाली चिठ्ठी आहे. ती पण बघते, वाचते ती चिठ्ठी. त्यात लिहिलेलं असतं, "काल तुम्ही चॉकलेट शेअर केलत माझ्याशी, आज पोहे शेअर करूया." असं तो म्हणतो. ते म्हणतात ना, की शेअरिंग इज केअरिंग असं लिहिलेलं असतं त्या चिठ्ठीत आणि मग वैदेहीला आठवतं, की "मॅडम तुम्हाला भूक लागली आहे का?" "नाही म्हणजे तुम्ही खूप छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिड करताय." असं सूर्या तिला म्हणत असतो आणि त्यानं दिलेली Cadbury जी काही शेअर केलेली असते दोघांनी मिळून, ते सगळे प्रसंग इथे वैदेहीला आठवतायत. त्यामुळे ती त्याच आठवणीमध्ये अशी हरवून जाते आणि मनातल्या मनात म्हणते ती, की हे एवढं सगळं छान जमतं त्याला, की चुटकीसरशी सगळं टेन्शन विसरून जायला भाग पाडतो हा मुलगा आणि ते पोहे ती खाते बरं का असे मस्त असे आणि खरंच पोहे छान झालेले असतात. तर आता प्रेक्षकांनो, पुढे जो काही ट्विस्ट येणार आहे सूर्याच्या लग्नाचा, त्याच्यामुळे या वैदेहीच्या आणि सूर्याच्या नात्यामध्ये नेमकं काय होणार ते बघूया. तर सूर्या आणि मामा चिंगळीची चेष्टा करतायत. "ए चिंगळे, अगं पोच तरी नीट कर तू." तर चिंगळी म्हणते असे, "जा रे तू." तर सुधाकर म्हणतो असतो, "बावळट कुठली?" वगैरे हसत चाललंय. इकडे सूर्या म्हणतो बावळट चिंगळीला आणि सूर्या पुढे म्हणतो, "ए सुलेखा, हे बघ, ऐक ना, हे बघ मी काय म्हणतो, ते ते डिस्चार्जचं 1-2 दिवस लांबवता येईल का?" असं विचारतो बरं का सूर्या चिंगळीकडे बघत. तर सुलेखा म्हणते, "का?" तर सूर्या म्हणतो, "कारण घरात शांतता पाहिजे ना." तर मामा टाळी देऊन हसतो. तर चिंगळी म्हणते, "मामा सांग ना एका." तर मामा लगेच म्हणतो, सुधाकर मामा, "ए, ए, तू गप्प रव, तू गप्प रव." तर सूर्या लगेच ना गप्प असल्याचं नाटक करतो. तर "काय नो गो, तो भलकंच करता गो." असं म्हणत ना मामा समजावतो आणि म्हणतो, "हे बघ, पोर घरात नाही ना, तर अख्खं घर खायला उठता माहितीये का तुका?" तर लगेच, "होय गो, बाई गुणाची गं ती." असं म्हणत सूर्या म्हणत असतो. सुधाकर विचारतो आता सुलेखाला, "गो झालं काय तुझं?" तर सुलेखा म्हणते, "झालंय, फक्त अजून 10 मिनिटं, मग तुम्ही घेऊन जाऊ शकता सारिकाला." असं सुलेखा म्हणते. तर सुधाकर म्हणतो, "हां, मस्त. मी गाडी काढून येतो." तर प्रेक्षकांना आता सूर्या चिंगळीकडे बघत राहिला. तोपर्यंत आता तिकडनं वैदेही येते आणि वैदेही एकदा सूर्याकडे बघते. सूर्या वैदेहीकडे बघतोय आणि चिंगळी ना आपल्यात जरा विश्वात आहे अशी आणि आता वैदेही चिंगळीकडे बघतीये. सूर्या आता चिंगळीकडे बघत आणि वैदेहीकडे बघत मुद्दाम बोलायला चालू करतो आणि म्हणते, "चिंगळे,
म्हणते, "काय गो, आता घरी गेल्यावर आता परत मोबाईलवरती सुरू का?" तर लगेच चिंगडी म्हणते, "चल रे, लेक्चर देऊ नको माका आता." तर आता सूर्या म्हणतो, "नाही, मी तुला आता अजिबात लेक्चर देणार नाही हां फोनवरून. कारण माका पण एक नवीन गोष्ट कळली आहे. काय काय माहिती का?" तर आता सूर्या म्हणतो, "आपला फोन ना सतत आपल्याकडे पाहिजे." असं मुद्दामून सूर्या म्हणतो आणि म्हणतो पुढे, "मला हे लक्षात आलं, की मोबाईल नसेल आणि जर का आपण कुठे अडकलो, तर मात्र फार पंचाईत होते नाही." असं वैदेहीकडे बघत म्हणतो. तर वैदेही गालातल्या गालात हसतीये बरं का आणि चिंगळी बघा कशी बघतीये सूर्याकडे. तर आता वैदेही ना त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे ना. तर म्हणते वैदेही पुढे म्हणते, "पण जर का मोबाईल आपल्याकडे नसेल ना, तर खूप छान वेळ घालवता येतो." असं उत्तर देते आणि म्हणते, "आपल्याला माणसं कळतात, आपल्या झालेल्या चुका कळतात." असं म्हणते वैदेही पुढे आणि चिंगळी एकदा सूर्याकडे आणि एकदा वैदेहीकडे बघते आणि म्हणते, "माका एक सांगा, की तुम्ही दोघं माझ्याशी बोलताय की एकमेकांशी बोलताय?" हे म्हटल्यानंतर ना सूर्य आणि वैदेही दोघं चपापतात बरं का आणि वैदेही एकदम असं म्हणते आणि एकदम म्हणते, "ते काय आहे ना" आणि काहीतरी सारवासारव करायला बोलणार तेवढ्यात ना, "पोहे कोणी केले होते माझ्या टेबलवर? छान झाले होते. तर माझ्या बयॉन केले होते माझ्यासाठी." असं इकडे ना सारिका सांगते, तर वैदेही अशी ना सूर्याकडे बघत होते, की बयोने केलेले पोहे असे आणून ठेवले. तर आता सुधाकर येत म्हणतो, "चला, चला, 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 लवकर चला." सॉरी, सॉरी हां. "अगं, बसली काय तू इथे? चल, चल बाबा, वेळ नाही आपल्याकडे. खूप कामं तुला खूप खरेदी करायची आहे माहिती आहे तर चिंगडी म्हणते, "खरेदी?" मग मामा म्हणतो, "नटून-थटून मिरवायचं आहे तुका?" तर लगेच चिंगडी म्हणते, "मामा, माका काय नाही कळत आहे, म्हणजे माका कळला नाही." तर मामा म्हणतो, "दादाचा चेहरा बघ तू, कसा फुललेला दिसतो का नाही बघ." तर चिंगडी ना दादाच्या चेहऱ्याकडे बघतीये सूर्याच्या आणि वैदेही सुद्धा बघतीये. तर आता प्रेक्षकांनो सुधाकर म्हणतो, "तुका सांगतोय मी, दादाचं लगीन ठरला." तर चिंगडी "काय?" असं म्हणून ओरडते बरं का हे सुधाकरनं सांगितल्यानंतर आणि वैदेही ना अशी शॉक लागल्यासारखी, धक्का बसल्यासारखी सूर्याकडे बघत राहिली आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी मजा-मजा आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर प्रेक्षकांनो इकडे वैदेही काँग्रॅच्युलेशन्स म्हणत असते सूर्याला. मामा येऊन परत काहीतरी बोलून जातात. भाई सांगत असतात इथे बयोला, की सूर्या आता मोठा झालाय, पण बयो त्यांचं काही ऐकून घेत नाही आणि वैदेहीची जी काही चिड चालली आहे, ती कुठल्या कारणामुळे चिडली हे सुलेखाना वैदेहीला बोलून दाखवते आणि वैदेही त्या कारणावर गप्प बसते. वैदेही आता म्हणजे प्रेमात पडली हे कबूल करणार का? नेमकं काय घडणार बघत राहूया आपण. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा. विसरू नको तू मला.